सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे राजयोग क्लासेसच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आपण आज आपला इंग्लिश विषयाचा जो पेपर पॅटर्न आहे तो आपण पाहणार आहोत. आणि कुठल्याही परीक्षेमध्ये जर जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर सर्वात महत्त्वाचं काय असेल तर पेपर पॅटर्न फार महत्त्वाचा आहे, तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पेपर पॅटर्न समजून घ्याल तेव्हा नक्कीच परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोर होण्यास त्याची मदत होईल. आपला जो पेपर आहे इंग्लिश विषयाचा तो जवळपास 80 मार्काचा आहे. आणि यासाठी आपला वेळ दिलेला आहे 3 तासाचा. प्रश्नपत्रिका ज्याला आपण क्वेश्चन पेपर म्हणतो, आपला पेपर हा क्वेश्चन पेपर नाही तर तो ऍक्टिव्हिटी शीट आहे. आपला पेपर हा ऍक्टिव्हिटी शीट आहे, क्वेश्चन पेपर नाहीये. काय आहे? ऍक्टिव्हिटी शीट आहे. आणि ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जास्तीत जास्त जे आपले क्वेश्चन आहेत ते अर्ध्याने 1 मार्काला दिलेले आहे. आणि त्यामुळं बारकाईने पेपर जर आपण सोडवला तर जास्तीत जास्त स्कोर होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आपण जर पूर्ण पेपरचा जर विचार केला पेपर पॅटर्नचा तर त्यामध्ये सर्व भागावर वेटेज दिलेला आहे. रायटिंग स्किल आहे, ग्रामर आहे, व्होकॅब्युलरी आहे, नॉन टेक्च्युअल पार्ट आहे. या सगळ्यांचा समाविष्ट आपल्या या सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियमच्या पेपरमध्ये केला गेलेला आहे. मागच्या काही वर्षापासून 3 तास यापेक्षा आणखी 10 मिनिटं वेळ वाढवून दिला जात आहे परीक्षेसाठी. पण आपण त्या 10 मिनिटाचा विचार करायचा नाही. आपल्याकडे प्लॅनिंग पाहिजे की 3 तासामध्ये पेपर 100% कसा कव्हर झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त स्कोर कसा झाला पाहिजे. आणि जर तुम्हाला स्कोर करायचा असेल तर त्याची सुरुवात आपण आपल्या पेपर पॅटर्न पासून केली पाहिजे, ऍक्टिव्हिटी शीट पासून केली पाहिजे. तर लक्षात येईल की आपलं 3 तासाचं प्लॅनिंग काय, काय केलं पाहिजे, काय सोडवलं पाहिजे. आणि निश्चितपणे तुम्हाला त्याचा आउटपुट दिसेल जास्तीत जास्त स्कोर झालेला. आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये ए आणि बी असे 2 सब क्वेश्चन दिलेले आहेत आपल्याला. ए क्वेश्चन हा 8 मार्कासाठी, बी क्वेश्चन हा 2 मार्कासाठी आहे. म्हणजेच लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला एक गोल्डन चान्स आहे की आपण 10 पैकी 10 मार्क मिळवू शकतो. मग याच्यामध्ये व्होकॅब्युलरी बेस्ड असेल, ग्रामर बेस्ड असेल, यावर आधारित आपल्याला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत जे आपण नंतर डिटेल्समध्ये पाहणार आहोत. आणि म्हणून पहिला जो क्वेश्चन आहे लँग्वेज स्टडीचा तो जास्तीत जास्त अगदी आपल्या पुस्तकातल्या वर्कशॉपमधल्या ऍक्टिव्हिटीवरती तो अवलंबून आहे. आणि त्यामध्ये सोपे सोपे आपल्याला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. म्हणून आपल्या इथं 10 पैकी 10 मार्क सहज मिळू शकतात, जे आपण निश्चितपणे मिळवू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे आपला तो आहे सीन पॅसेजवरती. कशावरती आहे? सीन पॅसेज. सीन पॅसेज मध्ये आपल्याला इथं 10 मार्कासाठी 2 पॅसेज विचारले जाणार आहेत. जवळपास 20 मार्क तुम्हाला यावर परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. तर सीन पॅसेज आपले जे पुस्तकात दिलेले लेसन्स आहेत त्या लेसनवर आधारित तुम्हाला इथं 2 पॅसेज पडणार आहेत. त्यामध्ये ग्रामर असेल, व्होकॅब्युलरी असेल, पर्सनल रिस्पॉन्स असेल किंवा त्या ठिकाणी सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन असतील. या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात परीक्षेमध्ये. त्यामुळं आपल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकातील जे लेसन्स आहेत टेक्च्युअल त्याच्यावर आधारित यामध्ये आपला प्रश्न विचारला जाणार आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये, तो म्हणजे सीन पॅसेजमध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे तो
पोएट्रीवरती आहे. इथं तुम्हाला परत 2 क्वेश्चन विचारले जाणार आहेत 5 मार्कासाठी. कशावरती? पोएट्रीवरती म्हणजेच पोएमवरती. आता तुम्हाला इथं परत ए आणि बी असे 2 क्वेश्चन आहेत आणि हा क्वेश्चन नंबर 3 10 मार्कासाठी आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. सगळ्यात सोपा हा सुद्धा क्वेश्चन आहे जो तुम्हाला 10 पैकी 10 मार्क मिळवून देतो, ज्यामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएशन असेल 5 मार्कासाठी किंवा एखादा स्टांजा असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आणि मग क्वेश्चन नंबर 3 जो आहे आपला तो पोएट्रीवरती आहे. जेवढ्या आपल्या पोएम्स आहेत तेवढ्या तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा. पोएट्री म्हणजेच पोएम. तर पोएमवरती आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणारे आहेत. 10वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला एकूण 8 कविता दिलेल्या आहेत. त्या 8 कवितेपैकी 2 कविता इथं आपल्याला विचारल्या जातात. त्यातला एक क्वेश्चन असणार आहे तो म्हणजे रीड द गिव्हन स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. दिलेला स्टांजा वाचायचा आपल्याला आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. दुसरा जो क्वेश्चन आहे तो ॲप्रिशिएशन, जो सोपा आहे तुम्ही सोडवता आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर इथं अभ्यास केलात तर चान्सेस आहेत तुम्हाला 10 पैकी 10 मार्क तिथं निश्चितपणे मिळण्याचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे आपला क्वेश्चन नंबर 4 जो आहे आपला बघा काय असणार आहे तो अनसीन पॅसेज, नॉन टेक्स्च्युअल ज्याला आपण म्हणतो. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 क्वेश्चन आहेत. 15 मार्कासाठी आपल्याला हा भाग दिला जाणार आहे परीक्षेमध्ये. किती मार्कासाठी आहे हा भाग? 15 मार्कासाठी. आता अनसीन पॅसेज म्हणजेच आपण कधी न पाहिलेला, नॉन टेक्स्च्युअल ज्याला आपण म्हणतो. आपल्या पुस्तकाच्या बाहेरला या ठिकाणी काही भाग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला असेल आणि तो भाग तुम्हाला 2 प्रश्नांमध्ये म्हणजे जिथं परत ए आणि बी असं त्या ठिकाणी पॅटर्न तुम्हाला दिलेला असेल. ए मध्ये तुम्हाला एक पॅसेज दिला असेल 10 मार्कासाठी आणि बी मध्ये तुम्हाला परत त्या ठिकाणी 5 मार्कासाठी समरी रायटिंगचा क्वेश्चन असेल. म्हणजे तिथं सोप क्वेश्चन असणार आहेत. ए असणार आहे बघा अनसीन पॅसेज आणि बी असणार आहे समरी रायटिंग. असे सब क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. अनसीन पॅसेज ज्याच्यावरती आपला A1 B A2 A3 A4 A5 असे 5 क्वेश्चन विचारले असतील. आणि त्यानंतर समरी रायटिंग हा क्वेश्चन जो आहे तो 5 मार्कासाठी आहे आणि हा क्वेश्चन आहे 10 मार्कासाठी. असे 15 मार्क आपल्या परीक्षेमध्ये अनसीन पॅसेजवर दिले जाणार आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो आहे लेटर रायटिंग. लेटर रायटिंग म्हणजे तुम्हाला इंटरनल चॉईस आहे. इथं A1 और A2 हा 5 मार्कासाठी क्वेश्चन दिलेला आहे आपल्या परीक्षेमध्ये. A1 सुद्धा लेटर रायटिंगच आहे, फॉर्मल किंवा इनफॉर्मल असेल. A2 सुद्धा फॉर्मल किंवा इनफॉर्मल असेल. म्हणजे इथं आपला लेटर रायटिंगवरच क्वेश्चन विचारलेला आहे. इंटरनल ऑप्शन जरी दिला असेल, इंटरनल चॉईस जरी दिली असेल तर ती इंटरनल चॉईस किंवा इंटरनल ऑप्शन आपलं कशावरती आहे? फक्त लेटर रायटिंग वरतीच आहे. एकतर फॉर्मल लेटर सोडवायचं आहे किंवा आपलं एकतर इनफॉर्मल लेटर सोडवायचं आहे. आता फॉर्मल आणि इनफॉर्मल याच्यात सगळ्यात सोपं लेटर कुठलं असेल? ज्यांना इंग्रजी लिहायला अडचण आहे त्यांना फॉर्मल लेटर हे इनफॉर्मल जे लेटर आहे ते इनफॉर्मल फॉर्मलपेक्षा सोपं. म्हणजेच ज्यांना कोणाला अडचण आहे इंग्रजी लिहिण्यामध्ये त्यांनी इनफॉर्मल लेटर सोडवायचं आहे.
आता ते कसं सोडवायचं ते आपण पुढे सोपं करून सांगणार आहोत तुम्हाला. त्यामुळं इथं लेटर एकतर फॉर्मल इनफॉर्मल कंपल्सरी त्यापैकी एक आपल्याला सोडवावं लागणार आहे 5 मार्कासाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मधला हा जो ए आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बी. बी मध्ये तुम्हाला इंटरनल चॉईस दिलेली आहे. त्यामध्ये बी वन मध्ये डायलॉग रायटिंग सोडवा. आता डायलॉग रायटिंग का सोडवायचं? कारण डायलॉग रायटिंग मध्ये परत आपल्याला ए बी सी असे 3 सब क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळं आपण डायलॉग रायटिंग सोडवायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की याच्यातला ऑर सोडवावा आपण. डायलॉग रायटिंगला दिलेला आहे तुम्हाला ऑर, तो म्हणजे B2 दिलेला आहे. B2 काय दिलेला आहे आपल्याला? तर तो दिलेला आहे स्पीच रायटिंग. मग स्पीच रायटिंग सोडवायचं का डायलॉग रायटिंग सोडवायचं? तर आपण डायलॉग रायटिंगच सोडवायचं, कारण डायलॉग रायटिंग हे सोपं आहे. इथं 2 मार्क तुम्हाला सहज मिळून जाणार आहेत, इझी. त्यामुळे आपण डायलॉग रायटिंगचं ऑप्शन परीक्षेमध्ये निवडायचं आहे, तेच आपण सोडवायचं आहे. ते पुढच्या तासामध्ये लक्षात येईल का आपण सोडवायचं ते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो आहे, क्वेश्चन नंबर 6 याच्यामध्ये परत तुम्हाला A1 आणि A2 ऑप्शन दिलेला आहे. जसं क्वेश्चन नंबर 5 मध्ये लेटर रायटिंग दिलं, लेटर रायटिंग मध्ये लेटर रायटिंगच आहे ऑप्शनला. तसं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, इथं इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा क्वेश्चन दिलेला आहे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता याच्यामध्ये परत आपला A1 आणि ऑर A2 दिलेला आहे. दोन्ही पण तेच आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 मध्ये तुम्हाला व्हर्बल दिलं असेल म्हणजे एक पॅसेज दिलेला असेल, त्याची आकृती तयार करा असा प्रश्न पडेल. त्याला ऑर A2 मध्ये एक डायग्राम दिलेला असेल, आकृती दिलेली असेल, तुम्हाला त्याचं वाचन करायचंय आणि एक पॅसेज तयार करायचंय. आणि हा क्वेश्चन आपल्याला 5 मार्कासाठी. किती मार्कासाठी आहे? 5 मार्कासाठी आपला क्वेश्चन हा. आणि एवढा सोपा क्वेश्चन आहे हा, 5 पैकी 5 मार्क आपल्याला मिळवून देऊ शकतो. बघा इथं 5 पैकी 5 पडू शकतात, इथं 10 पैकी 10 पडू शकतात, इथं 10 पैकी 10 पडू शकतात. जे चान्सेस आहेत आपण आउट ऑफ इथं घेण्याची, त्यामुळे आपण त्याचप्रमाणे अभ्यास करायचा. आता इथं तुम्हाला इंटरनल चॉईस दिले A1 और A2. जे तुम्हाला सोडवायचे ते तुम्ही सोडवू शकता, परंतु आपण याच्यातला A1 क्वेश्चन जो आहे, आता तो कोणता आहे काय नाही पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तो म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल, दिलेला पॅसेज वाचायचा आणि आकृती तयार करायची. तोच क्वेश्चन आपल्याला निश्चितपणे सोडवायचा आहे. पहा इथं A1 काय असणार आहे? व्हर्बल टू नॉन व्हर्बल. त्याला ऑर काय असणार आहे? A2. याच्या उलट असणार आहे, नॉन व्हर्बल टू व्हर्बल असणार. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल हे थोडंसं हार्ड जाते आपल्याला, त्यामुळे आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल हाच क्वेश्चन सोडवायचा. आउट ऑफ मार्कची गॅरंटी मिळू शकते, कारण ऑलरेडी डायग्राम दिलेला असतो आपल्याला, फिल इन द ब्लँक्स असते, रिकाम्या जागा भरायच्या आणि 5 पैकी 5 मार्क मिळवायचे. एवढा सोपा भाग जो आहे तो याच्यामध्ये आपण जो आहे तो पाहायला मिळेल तुम्हाला. म्हणून आपण हा क्वेश्चन सुद्धा अभ्यास नीट करायचा आहे, जेणेकरून आपला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 याच्यामध्ये बी, जसं ए आहे बघा, प्रत्येक ह्याच्यामध्ये सब क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 1 ए आणि बी, क्वेश्चन नंबर 2 ए बी, क्वेश्चन नंबर 3 ए बी, क्वेश्चन नंबर 4 ए बी, क्वेश्चन नंबर 5 ए बी, क्वेश्चन नंबर 6 ए बी. प्रत्येकांमध्ये तुम्हाला सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपला काळजीपूर्वक पेपर सोडवायचा. आणि जर आपण काळजीपूर्वक नाही सोडवला तर आपला ऍक्टिव्हिटी शीट जो आहे तो जवळपास जास्तीत जास्त अर्ध्याने 1 मार्काचा कळणार पण नाही, तर आपल्याला अर्धा 1 मार्क कधी गेला आपल्याला. क्वेश्चन नंबर 6 बी पाहायच्यामध्ये परत तुम्हाला इंटरनल चॉईस दिले B1 काय असणार आहे? न्यूज रिपोर्ट
रायटिंग. तर न्यूज रिपोर्ट रायटिंगला ऑर दिलेला आहे तुम्हाला, ते म्हणजे B2. ते दिलेलं आहे स्टोरी रायटिंग. स्टोरी रायटिंग लिहायचं का न्यूज रिपोर्ट रायटिंग लिहायचं? बरेच जण स्टोरी रायटिंग लिहायला जातात, पण स्कोर होत नाही. तर आपल्या याच्यातलं कुठलं ऑप्शन निवडायचंय? न्यूज रिपोर्ट रायटिंग निवडायचं. न्यूज रिपोर्ट रायटिंगच सोपं आहे स्टोरी रायटिंगपेक्षा. कारण स्टोरी रायटिंगमध्ये तुम्हाला एकतर बिगिनिंग पार्ट दिलेला असेल किंवा मिडल पार्ट दिलेला आहे किंवा त्याचा शेवट एंड दिलेला असेल. मग नेमकं लिहायचं काय आयडिया नसते आपल्याकडं. मग बऱ्याच वेळेस आपण थोडंसं चुकीचं सिक्वेन्स लावतो, त्यामुळे आपला मार्क्स मिळत नाहीत. न्यूज रिपोर्ट रायटिंग हे फार सोपं आहे. आता सोपं का आहे? कमी करायचं जरा. पेपर पॅटर्न मध्ये आपण काही क्वेश्चन ठराविक आधी निवडायचे वर्षभर अभ्यासासाठी. एकदम आयत्या वेळेला जर आपण क्वेश्चन दुसरा निवडला, समजा वर्षभर तुम्ही स्टोरी रायटिंगची प्रॅक्टिस केलात आणि आयत्या वेळेला न्यूज रिपोर्ट रायटिंग लिहायला लागलात, तर कदाचित तुम्हाला जमलिंग होईल, कन्फ्युजन होईल. म्हणून आपण वर्षभर त्यातले एक एक क्वेश्चन निवडायचे आणि त्याचाच व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा. आता न्यूज रिपोर्ट रायटिंगच लिहायचं स्टोरी रायटिंगपेक्षा. कारण न्यूज रिपोर्ट रायटिंगमध्ये एक फिक्स असे सब्जेक्ट आहेत. मग ते तुमच्या शाळेतले काही सोशल कॅम्प असतील किंवा काही तुमच्या शाळेमधले एखादा जयंती उत्सव असेल, एखादा इव्हेंट असेल, त्याच्यावर आधारित आपल्याला न्यूज रिपोर्टवर क्वेश्चन विचारले जातात. पण स्टोरी रायटिंगला लिमिटेशन नाही, कुठलं पण येऊ शकतं. त्यामुळं आपण काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं B1 न्यूज रिपोर्ट रायटिंगच आपण निवडायचं. आणि जेवढं तुम्ही न्यूज रिपोर्ट रायटिंगचा सराव कराल, पुढे तुम्हाला त्याचे सोपे सोपे फॉर्मॅट दिले जातील, कसं सोडवायचं. त्या फॉर्मॅटवरून तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की आता न्यूज रिपोर्ट रायटिंगच फार सोपं चाललंय, तेच आपण सोडवलं पाहिजे. ही एक तुमची मानसिकता तयार होईल त्यावेळेला. म्हणून स्टोरी रायटिंगकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण थोडंसं हार्ड आहे. तिथं तुम्हाला तुमचं जे विचार आहेत ते मांडायचे, लिहायचे, कल्पना करायचे पुढे काय झालं असेल. इथं कल्पना करण्याची गरज नाही न्यूज रिपोर्ट रायटिंगमध्ये, कारण तुम्ही शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवता, उपक्रम राबवता, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तेच आपलं इथं लिहायचं आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 6 B1 मध्ये आपलं काय करायचं आहे, न्यूज रिपोर्ट रायटिंगवर भर द्यायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. आणि क्वेश्चन नंबर 7 जो आहे तुमच्या सगळ्यांचा आवडता, तो म्हणजे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन दिसायला दिसतंय तुम्हाला सोपं आहे, पण याच्यामध्ये फार अवघड आहे. कारण परत आपला A, B आणि C असे 3 सब क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. तसं पाहायला गेलं तर इथं सुद्धा आउट ऑफ मिळण्याचे चान्सेस आहेत, जर आपण नीट त्याचं प्लॅनिंग केलं तर. आणि जर तुम्ही त्याचं प्लॅनिंग केलं तर 100% तुम्हाला आउट ऑफ मिळू शकते. मिळणार म्हणजे मिळणारच. फक्त आपलं प्लॅनिंग तसं पाहिजे लिहिण्याचं, हे लक्षात घ्या. आता ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला मार्क्स कधी-कधी का पडत नाहीत? कारण इथं तुम्हाला एक क्वेश्चनमध्ये वर्ड्स आहेत, ते विचारले जातात. ट्रान्सलेशन करायचं आहे मराठीमध्ये. मग त्यासाठी व्होकॅब्युलरी आपली मजबूत पाहिजे. जेवढे शब्द पाठांतर असतील, तेवढं तुम्हाला ट्रान्सलेशनमध्ये आउट ऑफ मार्क मिळतात. म्हणून तुम्हाला तिथं जास्तीत जास्त शब्दांचा अभ्यास करायचा. तर बऱ्याच जणांचे मार्क्स इथं जातात. मराठीमध्ये अर्थ माहिती नसतात आणि आपल्याला मराठीत अर्थ लिहायचे, इंग्लिश टू इंग्लिश लिहायचे नाहीत आपल्याला. त्यानंतर इथं तुम्हाला काही जनरल सेंटेन्सेस विचारले जातात, कुठले पण टॉपिक असतात ट्रान्सलेशनसाठी. इथं मात्र तुम्हाला कन्फर्म काय दिलेलं आहे, प्रोवर्ब दिलेला आहे किंवा एखादा थॉट दिलेला असतो तुम्हाला, एखादा सुविचार दिलेला असतो प्रोवर्ब म्हणजे. तर तो तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठरलेले आहेत प्रोवर्ब्स जे रेग्युलर त्याच्यामध्येच पडतात. म्हणजे परत तुम्हाला इथं A, B, C असे 3 सब क्वेश्चन विचारलेले आहेत. तर आपण जर पेपर पॅटर्नचा विचार केला तर जवळजवळ 4 क्वेश्चन असे आहेत. पहिला क्वेश्चन आहे लँग्वेज स्टडीचा, जिथं तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकते. त्यानंतर पोएट्री आहे, पोएम, त्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडू शकतात. आणि त्याचबरोबर
ट्रान्सलेशन आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. आता आपल्या याचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे की आपण नेमकं हे जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. आता किती वेळात सोडवायचं, काय करायचं ह्याचं प्लॅनिंग आपल्याकडे असलं पाहिजे. आता ह्याचं प्लॅनिंग जर आपल्याकडे नसेल तर आपण पेपर कव्हर करू शकणार नाही. बऱ्याच जणांना वर्षभर अनुभव येतो, पेपर कव्हर होत नाही, किंवा काहीला नंतर अनुभव येतो बोर्डाच्या परीक्षेत पेपरच कव्हर झाला नाही. पहिला जो क्वेश्चन आहे साधारणपणे तुम्हाला एक 15 मिनिटामध्ये आपल्याला कव्हर करायचं. तसं 10 मिनिटात होतो ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी. एक 15 मिनिटामध्ये तुम्हाला सरासरी तिथं वेळ द्यायचा आहे. तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला तो पहिला क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे. सीन पॅसेज जो सेकंड आपला जो क्वेश्चन आहे तो साधारणपणे 30 मिनिटात कव्हर झाला पाहिजे. एक 5-7 मिनिटं तुम्हाला पॅसेजचं वाचन, एक 5-7 मिनिटं तुम्हाला त्याच्यावर दिलेली उत्तरं सोडवणं, परत दुसरा पॅसेज नीट वाचणं. तर 30 मिनिटामध्ये व्यवस्थितशीर त्या ठिकाणी तुमचा पेपर जो आहे सीन पॅसेजचा तो सोडवणं होईल. त्यानंतर पोएट्री आहे. बघा हा जो भाग आहे आपल्या इथं 20 मिनिटं वेळ द्यायची. एक 10 मिनिटामध्ये तो दिलेला स्टांजा जो आहे तो सोडवायचा आणि एक 10 मिनिटामध्ये तुम्हाला ॲप्रिशिएशन सोडवायचं. 20 मिनिटं भरपूर जाईल, कारण फार काही अवघड नसतं आणि ठरलेला क्वेश्चन आहे ॲप्रिशिएशनचा, त्यामुळे लिहिणं आपलं सहज होऊ शकतं. आता जो सीन पॅसेज आहे आणि समरी रायटिंग आहे या दोघांना मिळून आपल्याला 30 मिनिटं वेळ द्यायचं. 30 मिनिटामध्ये पॅसेज सोडवायचे आणि 30 मिनिटामध्ये आपल्याला पॅसेज दिलेला समराईज करायचं. तर तुम्हाला पेपर कव्हर होणार आहे. त्यानंतर लेटर रायटिंग आहे, डायलॉग रायटिंग आहे. इथं तुम्हाला 15 मिनिटात साधारणपणे लेटर कंप्लीट करायचं. किती मिनिटामध्ये? 15 मिनिटामध्ये लेटर कंप्लीट करायचं. ते होऊ शकतं 15 मिनिटामध्ये. जर तुमचा सराव चांगला असेल तर 10 मिनिटामध्ये पण होऊ शकतं. डायलॉग रायटिंग आहे, त्याच्यामध्ये ABC असे 2 क्वेश्चन तुम्हाला विचारले आहेत. याला सुद्धा साधारणपणे तुम्हाला 15 मिनिटं वेळ द्यायचे. 15 मिनिटामध्ये व्यवस्थितशीर लिहिणं होतं, विचार करून अगदी गडबड होणार नाही कुठल्याच प्रकारची. तेवढा वेळ तुमच्याकडे असणार आहे. ते मॅनेजमेंट करायचं. आपण टाईम मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला जाण्याआधी वर्षभर सराव करणं टाईम मॅनेजमेंटचा. तर लास्ट बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला लक्षात येईल की पेपर वेळेवर तुमचा पूर्ण झालेला आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. इथं तुम्हाला 15 मिनिटं वेळ द्यायचे. 15 मिनिटामध्ये तुम्हाला तो क्वेश्चन सोडवायचा. अगदी जर तुम्ही त्याचा सराव केलात तर 10 मिनिटात तुमचा पेपर निश्चितपणे कव्हर होणार आहे. त्यानंतर न्यूज रिपोर्ट रायटिंग जो आहे तो सुद्धा तुम्हाला 15 मिनिटामध्ये कव्हर करायचा. आणि जर तुम्ही ते 15 मिनिटामध्ये कव्हर केलात तर मग आपला जो शेवटचा क्वेश्चन आहे ट्रान्सलेशनचा, जर तुमचा अभ्यास चांगला असेल साधारणपणे आपला 10 मिनिटं त्या तिथं द्यायची आहे. जर तुम्ही असं टोटल विचार जर केलात तर नक्कीच तुमचा जो पेपर आहे तो कमीत कमी वेळामध्ये तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. शेवटी तुमच्याकडे 5-10 मिनिटं उरतील. त्या वेळामध्ये सप्लिमेंट बांधणं असेल, चेक करणं असेल, लिहिणं असेल, त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी शेवटचा वेळ वापरता येईल, उपयोग करता येईल त्याचा. तर हा पेपर पॅटर्न आहे. सुरुवात करताना अभ्यासाला इथून करा सुरुवात, तर पेपर नक्कीच तुम्हाला सोपा जाईल, वेळेत सोडवता येईल. याचे अनेक फायदे आहेत. प्रश्न कशा प्रकारचे येतात परीक्षेमध्ये त्याप्रमाणे आपला सराव करता येईल. म्हणून कुठल्याही विषयाचा पेपर पॅटर्न आधी आपल्या डोक्यात पाहिजे, म्हणजे आपल्याला काय करायचंय हे आपल्याला निश्चितपणे कळतं. आणि जर पेपर पॅटर्न जर माहीत नसेल तर मग आपल्याला काय करायचंय कळणार नाही. जसं एखादं धुक्यामध्ये व्यक्ती मार्ग हरवलेला असतो, त्याला मार्ग मिळत नाही, किंवा जसं अंधार झालं की आपल्याला काही दिसत नाही, तसं आहे हे काम. म्हणजे प्रकाशासारखं आहे, जे आपल्याला घेऊन जातं कुठपर्यंत घेऊन जायचे आपल्याला, ध्येयापर्यंत आपल्या. म्हणून आपण पेपर पॅटर्न माइंडमध्ये ठेवायचं, त्याच्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे. नक्कीच तुम्हाला पेपर सोपा जाईल आणि त्याचं बेनिफिट तुम्हाला लक्षात येईल. आणि वर्षभर याच्याप्रमाणे जर आपण सराव केला तर नक्कीच स्कोर होईल. ओके, बाकी आपण भाग नंतर पुढच्या तासात पाहू. थँक्यू.